आज आमच्या गावामधली खंडोबाची जत्रा, त्या जत्रेमध्ये दरवर्षी प्रमाणे नगर तोडायचा कार्यक्रम. तर हे बघ भाऊ, आपल्या अख्ख्या लातूर जिल्ह्यामध्ये नसल असं मंदिर आमच्या गावामध्ये आहे बर का. तर भावांनो, झालं काय तर मला सांगतो, आमच्या गावामध्ये ना खंडोबाचं मंदिर जबरदस्तच आहे. आमच्या गाववाल्याची भक्ती पण तशीच आहे बर का. दरवर्षी सारखा आमच्या गावातला वाघ्या 9 दिवस मंदिरामध्ये उपास धरत असतो. मग ते आज लास्ट दिवस होता. वाघ्याला आंघोळ वगैरे घालून त्यांच्या हस्ते आरती वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर आमच्या गावातला घोडा आणि खंडोबा, माळसारा आणि सोबत अख्ख्या गावात मिरवणूक होती बर का. आणि बंटी भाऊ ना वारू मंडळामधला मेंबर पण आहे. आमच्या गावातले मेंबर आणि बाहेर गावचे पण त्या मिरवणुकीमध्ये एवढे छान छान खेळ खेळतात का नाही, जबरदस्त. आणि तुम्हाला हे खेळ आवडले असेल तर कमेंट मध्ये जय मल्हार टाका भाऊ. त्याच्यानंतर अख्ख्या मंदिराच्या परिसरामध्ये अख्ख्या गावातले लोक जमा होते, कारण तिथं नंगर तोडायचा कार्यक्रम असतो. त्याच्या पहिला अगोदर वाघ्याला देवाचं दर्शन करून आणत असते. तर आमच्या गावामध्ये ही एवढा एकच कार्यक्रम जी असा आहे, प्रत्येक जाती धर्माचे लोक या कार्यक्रमात उपस्थित असतात. हे सुंदर छान आरती बघा बर. आता ना नंगर तोडायची बारी असते. प्रत्येकाला 3-3 चान्स असते. तर पहिला मान आपल्या वाघ्याला असतो बर का. पण ह्या वर्षी नंगर ना पहिल्याच्या ज्यामध्ये तुटून गेलं. तर भावांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर. भेटू आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. येळकोट.